कुठे चाललीस तू? जाऊन बाबाच्या वॉर्डमध्ये थांब. बाबा एकटा आहे तिकडे. माझा हा एक काम होता म्हणून मी इले. दादाक मी इथे थांबूक सांगितलं. अच्छा, म्हणजे तू इकडे मजा करणार का? एरवी तर खूप पुढे पुढे करत असतेस तू. बाबाचे पेशंट्स आहेत वॉर्ड नंबर 23 मध्ये. त्यांना ऑब्झर्व करायचंय. तिकडे जा. मी जाताय एवढा माझा काम झालं की. हा, एक गोष्ट विसरू नकोस. बाबाची आज जी काही अवस्था आहे ती तुझ्या आणि तुझ्या नालायक बापामुळे झाली आहे, कळलं? हे सगळ्याला तू जबाबदार आहेस. आता बाबा समोर नाहीये तर तुला काम नाही करायचंय? आता काहीच नाही आईरा. मी बोलले ना माझं काम झालं की मी जाईन. अजिबात नाही. आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत चालायचं, कळलं? हिरा अगो, हिरा सोड. काय चाललंय तुझा? तेच करते जे आधी केलं पाहिजे होतं. तुझा करतास ना ते का अरे रावी म्हणतात. अरे रवी तर तू केली होतीस, स्वतःच्या बापाला आमच्या घरात ठेवून. तू कसा काय बोलायचं ना तर नंतर बोल. मका माझा काम आहे. तू इथेच थांबायचंस. होय, कसा थांबू मी? माझा बाबा तुझ्यामुळे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालाय, त्यामुळे तो त्याची कामं करू शकत नाही. सो त्याच्या पेशंट्सना ऑब्झर्व करणं ही तुझी जबाबदारी आहे. माझा पेशंटकडे नीट लक्ष आहे. आत्ताच त्यांचे मी रिडिंग्स घेतले. सध्या हे कायच काम नाही म्हणून मी माझा काम करूक चालले. बाबापेक्षाही जास्त इम्पॉर्टंट काम आहे तुला. होय, माका सीसीटीव्ही फुटेज चेक करूचा. इंजेक्शन कुणी घेतलाय ना त्या बाका शोधून काढूचा. मम्माने हिला अडवून ठेवायला का सांगितलं असेल? जाऊ दे, मम्माने सांगितलंय म्हणजे केलंच पाहिजे. भाऊजी, त्या आतल्या माणसाला काय कसं बाहेर काढायचं? सोप्या, मी जाते आतमध्ये दोन मुस्कडा देते ते का बाहेर काढते ओढून. तुम्ही थांबा, तुम्ही राहू दे. मी इथे थांबा आणि आतमध्ये कोणालाही पाठवू नका. हा, मी बघते काय ते. ठीक, लवकर करा काय तर पटकन. लक्ष कुठे आहे तुमचं? नमस्कार मॅडम, तुम्ही इथे? मी काय विचारतीये, लक्ष कुठे आहे तुमचं? 3rd फ्लोअरवरती तुम्हाला डॉक्टर्सनी बोलवलंय. पण मला कोणाचा फोन नाही आला मॅडम. म्हणजे मी खोटं बोलतेय? हा, तिथे सीसीटीव्हीचा प्रॉब्लेम झालाय. जर कोणी कंप्लेंट केली तर केवढ्याला पडेल आपल्याला? जा पटकन. बरोबर, जातो मॅडम. भाऊजी, काहीही झालं तरी कोणालाही आज सोडू नका. हा बहिणीनो, मी असं आहे, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही पटकन आटपाता. हिरा, माका जाऊ दे. तू कुठेच जायचं नाहीये, कळलं? तू कितीही पळपुटेपणा करण्याचा प्रयत्न केलास ना तरी मी तुला सहजासहजी जाऊ देणार नाहीये. हिरा, तू काय बोलतस? तुझं तुका तरी कळता काय? अगो, माका मान्य आहे की तुझं माझ्यावरती खूप राग आहे. तू तुझ्या जागेवरती खूप बरोबर आहे. मी माफी मागते तुझी. सगळे चुका मान्य करते, पण माका आता जाऊ दे. मान्य केल्याने काय होणार? तुझी चूक तू मान्य केल्याने माझे बाबा बरे होणार आहेत का? हिरा, अगो माका कळता. बाबांका बघून तुका जेवढा त्रास होता ना तेवढाच माका पण होत आहे. स्वतःची तुलना माझ्याशी करायची नाही, कळलं? तू आमच्या घरातली मोलकरी नाहीस आणि मी माझ्या बाबाची मुलगी आहे. सो लायकीत राहायचं, विसरायचं नाही. मी कायच विसरलेले नाही. हिरा, मी बाबांचा त्रास कमी करू शकत नाही, पण ह्या परिस्थितीत त्यांना ज्यानी कुणी आणलाय ना
ते का तर शोधून काढू शकते आणि मी ताच करू चाललंय. माझ्या बाबाच्या काळजीपोटी तू हा शोध घेत नाहीयेस बघ, तर तुझ्या बाबाचा गुन्हा पाठीशी घालण्यासाठी हा शोध घेतेस तू, कळलं? हा सगळा शोध घेण्याचं नाटक करशील तू आणि त्यानंतर जगाला प्रूफ करायला मोकळी ना की मी किती चांगली आहे, मी किती मोठी कामगिरी केली आहे. हेच सगळं करायचं ना तुला. कसा समजावू आता मी तुका? तू बोलायची काहीच गरज नाही. शेवटी तू तुझ्या गुंड बापाची मुलगी आहे आणि तुझं खरं रूप आता लवकरच जगासमोर येणार. मी त्यांना माझा बाप मानला ही माझी चूक आहे. पण आता मी ज्या काय करते ते आपल्या बाबांसाठी. आपला नाही, तो माझा बाबा आहे, फक्त माझा, कळलं? माझं काम हा, मी जाते. बयो थांब बयो. मुलगी काय केलं थांबतच नाही. नाही नाही नाही, पण मम्मानी सांगितलं ते केलंच पाहिजे. बयो गेली एकदा चाव तसा. ओ वहिनीनू, आटपा लवकर. रमाकांत भाऊजी, अहो बाहेरून काय बोलताय? कोणी ऐकलं तर प्रॉब्लेम होईल ना. हे बघा, तुम्ही थांबा तिथेच. खूप फुटेज आहे, शोधायला वेळ लागेल. पण काहीही झालं तरी कोणालाही इकडे येऊ देऊ नका, कळलं का? हा ता ठीक हा, पण जरा लवकर करा, लवकर करा. हा. शांत हो गौतमी, शांत हो. रेग्युलर गोळी घेता तुम्ही, तरी पण तुमची शुगर हाय कशी काय? एक्सरसाइज करत नसणार. रेग्युलर गोळी जरी घेतली ना तरी एक्सरसाइज आणि डाएट नियमित हवं. बघू रिपोर्ट्स. हे घे. अरे बापरे, अरे यांचं कोलेस्ट्रॉल पण हाय झालंय. त्यांचं डाएट चेंज करावं लागेल. काम कर, डॉक्टर पारेखला रेफर कर, त्या डाएट चेंज करून देतील. ठीक आहे. दादा, तू पण आता एक पेशंट हस, ह्या इसरा नको. तू वाईस आराम कर, पोरा बघतील सगळा. सुमन, माझं काम आणि माझी मुलं हेच माझं औषध आहे. ते म्हणतात ना, सावकाश. वन्स अ डॉक्टर ऑलवेज अ डॉक्टर. असं पेशंट सारखं बसून राहणं मला नाही जमत. बर बाबा, मग यांची मेडिसिन चेंज करू का मी? बघू. हा. खरं आहे तुमचं म्हणणं. आपल्या हॉस्पिटलचं इंजेक्शन बाहेर कसं गेलं? बाबा एकदा चेक कर ना. बाबा, अरे काय झालं? कसला विचार करतोयस? अरे ते इंजेक्शन आपल्या हॉस्पिटलमध्ये तर यूज झालं नाही. ते इथे आल्याची स्टॉकमध्ये एंट्री आहे, पण ते स्टोर रूम मधून गायब झालंय. स्टोर रूम मधून घेतलं कोणी? ऍक्सेस कार्ड असल्याशिवाय स्टोर रूम मध्ये जाता पण येत नाही. बाबा, मला वाटतंय हे सगळं करण्यासाठी त्या सुनीलला कोणीतरी हॉस्पिटल मधल्यांनीच मदत केली. त्याशिवाय हे शक्यच नाही. पण ह्या सगळा शोधून कसा काढायचा?
बयो गेले सीसीटीव्ही फुटेज चेक करायला, कळेल आपल्याला. गुड. बरं बाबा, तो आता रेस्ट घे थोडी आणि ह्या सगळ्यात नको डोकं घालूस, आम्ही आहे. हा आरव बरोबर बोलता दादा. आमका सगळ्यांका तू आता लवकर बरो हो होयस. तू तू आराम कर, बळू शोधून काढीत ना सगळा. बयोवर विश्वास आहे माझा. माझा पण विश्वास असा. मग आता तू आराम कर आणि ह्यो ज्यूस पी. धर. हे ज्यूस नको ग मला. बयोन तुका दर 2 तासान लिक्विड देऊ सांगितल्या ना, तर पी. म्हणजे आता बयो तिच्या डॉक्टर बाबालाच डाएट देणार तर. मग ये तिचं बाबा आता ऐकत नाही ना, मग ते का करूच लागता. धर ज्यूस पी, तुका बरा वाटत. बहिणीनू लफडा झाला. तापोय येता हय कडमडला बाहेर आत. काय? हा ती कशी काय आली इथे? मी इराला सांगितलं होतं तिला अडवून ठेवायला. मग आता काय माहित. चला लवकर हैसून. वेडे आहात का तुम्ही? चला काय चला. हे फुटेज जर बयोने बघितलं ना तर आपण आयुष्यातून उठू. शुभंकर रस्त्यावर आणेल आपल्याला. मग आता काय करूचा? तुम्ही आधी जा आणि बयोला अडवा. जा. अहो त्याका आता कसं अडवू मी? मला प्रश्न विचारू नका. जा पटकन. अहो चला लवकर. काय करतात? हा जा तुम्ही. इरा हो काय चाललाय? तुला सांगितलंय ना मी, वॉर्डच्या बाहेर पडायचं नाही, कळलं? बाबांची सगळी कामं तू करायचीस. मी बाबांचाच काम करूक चालले. तू हवं तर जाऊन बाबांका विचार. दादा खया. दादा माझा दादा खया. काय माणसं आहात तुम्ही? मला काय फोन नाही केला तुम्ही लोकांनी? कसं हा माझा दादा? इरा तू तरी माका फोन करूचास ना गो. हय तर सीसीटीव्ही रूम. मग हे रमाकांत काका हैसून कसे काय इले? तुम्ही हैसून कसे काय इलात? म्हणजे हॉस्पिटलची एंट्री तर खालू ना. हय सीसीटीव्ही रूम. मग हे तुम्ही हैसून कसे काय इलात? ता मी 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 ता ता मी कामाच्या टेन्शन मध्ये होते ना गो. माका काय कळलंच नाही. मी रस्तो चुकलोय गो. माका काय कळलंच नाही. तुझ्या बापसान माझ्या दादाक मारल्यान त्याला सोडूच नाही मी. माका भेटलं ना खय ते मुस्काट फोडते बघ. सांगते त्या रमाकांत शेट कायची जाते. नाही कसं आहे ना काका, ज्यांचं मीठ खायचं त्यांच्याच जीवावर उठायचं. रक्तातच आहे ना यांच्या. पण डोंट वरी, चुकीला शिक्षा होणारच. तिच्या गुंड बापाला पोलीस पकडून घेऊन गेले काका. हा काय? बरा झाला बरा झाला. त्याच्या पापाची शिक्षा त्या मिळाली. गो बयो माका नेतच ना माझ्या दादाक भेटून. माका दादाक बघूच गो. चल ना माका प्लीज प्लीज माझ्या दादाकडे घेऊन चल ना गो. माका यांच्या वांगडा गेले तर सीसीटीव्ही फुटेज कसा चेक करणार मी? गो बयो नेतच ना गो. माका माझ्या दादाक भेटू. चल ना गो. असा काय करतोस प्लीज? नाही माका जरा काम हा. तुम्ही फर्स्ट फ्लोअरला वॉर्ड नंबर 16 मध्ये आहेत बघा बाबा. थंय जा तुम्ही. हा मी जाते पण तू माझ्या वांगडा जर. मी इले. एक मिनिट.
बयो थांब, मी बोलते तुझ्याशी. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही? तुका सांगितलं ना माझं काम हा, कशात थांबवतास हिरा? या बयो सीसीटीव्ही रूमच्या दिशेने जाता. संपला संपला सगळा संपला. ही गौतमी वहिनी ना रंगे हात पकडली जातली आणि तिच्या वांगडा मी पण. रमाकांत शेठ तुमचा काय खरा नाही. आधी निघा इसून, निघा इसून. चला निघे. उगाच किती थांबवतास? बयो डिलीट. ऑपरेटर काका काय गेले? ए बाई, तुझा बाप गेला जेलमध्ये आणि ते इंजेक्शन तुझ्या बापाने माझ्या बाबाला टोचण्याचा प्रयत्न केलेला, कळलं? हे जे काही शोधण्याचं खोटं नाटक करतेस ना, बस करत आहे. नाटक करत नाही आम्ही हिरा. सुनील बहुलेला कोणी मदत केली आहे ना याचा शोध घेतोय. त्यासाठी पोलीस आहेत. पण माका शोधूचा, कारण हॉस्पिटल मधलंच कोणीतरी त्यांना मदत केली आणि हॉस्पिटलची माहिती पोलिसांपेक्षा आपल्याक जास्त. याचा सीसीटीव्ही फुटेज तर डिलीट झालाय आणि कॉरिडॉर मधला पण. दोन्ही कॅमेरे पण ऑफ आहेत. झालं समाधान? चलायचं आता? चला. इरा चल. काका तुम्ही खय होतात? असा सीसीटीव्ही रूम सोडून जातात काय? सॉरी मॅडम, गौतमी मॅडम आहेत ना, ते म्हणाले की तिसऱ्या मजल्यावरती डॉक्टरांनी बोलवलं म्हणून मी गेलो होतो. पण तिथे गेल्यावर असं कळलं की मला कोणी बोलवलंच नव्हतं. या सगळ्या इराच्या आई आणि रमाकांत काकांनीच केलाय आणि त्यांनीच सुनील बहुलेकडून डॉक्टर बाबांका मारण्याचा प्लॅन केला होता. मम्माचं नक्की काय चाललंय? काका पुढच्या वेळी तुमका खय जायचं असत ना तर दुसऱ्या माणसाक हात बसवा आणि मगे जा. सॉरी मॅडम, पुन्हा असं नाही होणार. हा जरा लक्ष ठेवा तुम्ही, असा बेजबाबदारपणा चालणार नाही. हो हो मॅडम.